जिंदगी हरवली आहे हे आहे कवितेचं नाव आणि इथे कॉर्पोरेट लेवलमधल्या एका मोठ्या एक्झिक्युटिव्हच्या लाईफबद्दल आहे. त्याच्याकडे कसं घरी आणि ऑफिसमध्ये दोन्हीकडेही सगळे ऐशोआराम सुखसोयी सगळं काही असतं, पण तरीही तो लाईफमध्ये काय मिस करतोय ते इथे आपल्याला दिसतं. जिंदगी हरवली आहे. एसी ऑफिस, स्वतंत्र केबिन, फटाकडी सेक्रेटरी, दिवसभर मीटिंग्समुळे खूप भेटी राहिल्या आहेत. सगळ्या मीटिंग सोडून ज्याला भेटावं असा लंगोटी यार मात्र हरवला आहे. भरपूर पगार, उदंड सेविंग, मनसोक्त शॉपिंग, सामानाचा ढिगच ढीग. सामानाच्या ढिगाखाली खूप गोष्टी दडल्या आहेत. चूक करून ज्याच्या आड लपावं असा आईचा पदर मात्र हरवला आहे. दिवसा आड पार्टी, कधी क्लब, कधी डिस्को, धुंद रात्र मस्तीची, प्याल्या प्याल्यातून जिंगतची. चिअर्सच्या चित्कारात खूप आवाज विरून गेले आहेत. ज्या आवाजाने हृदयाला साथ घालावी असा आरतीचा गजर मात्र हरवला आहे. कारच्या वेगात सायकलची फेरी हरवली आहे. हॉटेलच्या खाण्यात फोडणीची पोळी हरवली आहे. तारांकित क्रूजच्या आरामात पंढरीची वारी हरवली आहे. पिकनिक स्पॉटच्या गर्दीत मामाचा गाव हरवला आहे. बंद दाराच्या अपार्टमेंटमध्ये शेजार हरवला आहे. डीजे विजेच्या गोंगाटात वासुदेवाची मुरली हरवली आहे. 60 फुटी सिमेंटच्या रस्त्यात वडाची सावली हरवली आहे. कॉन्व्हेंटच्या अट्टाहासात बाराखडी हरवली आहे. हाय हॅलो थँक्यू मध्ये साधी अनौपचारिकता हरवली आहे. फायद्या तोट्याच्या गणितात उत्स्फूर्तता हरवली आहे. निलाजऱ्या रिमिक्समध्ये निरागसता हरवली आहे. धकाधकीच्या दिनक्रमात निवांत गप्पा हरवल्या आहेत. चौकोनी कुटुंबांमध्ये नाती हरवली आहेत. सिमेंटच्या जंगलात माती हरवली आहे. आम्ही धावणार करिअर मागे, बाकी कशाचीही खंत नाही. कशाचा म्हणून हिशोब मांडू. या चकचकीत मॉडर्न जगण्यात जिंदगीच हरवली आहे. कशाचा म्हणून हिशोब मांडू. या चकचकीत मॉडर्न जगण्यात जिंदगीच हरवली आहे. जिंदगीच हरवली आहे. थँक्यू.